अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना. नमस्कार मंडळी. तर देवघराची मांडणी वास्तुशास्त्रानुसार नसल्यास अनेक अडचणी तुमच्या घरात येऊ शकतात. त्यामुळे देवघराची मांडणी योग्य असल्याची तुम्ही खात्री करून घ्या, जेणेकरून तुमच्या घरात शांतता आणि सुख समृद्धी राहील. तर देवघराची योग्य मांडणी करून नियमित तुम्ही पूजा करावी. षोडशोपचार किंवा पंचोपचार पद्धतीने पूजा केल्याने देवही प्रसन्न होतो. देवावर पूर्ण श्रद्धा असणे खूप महत्त्वाचे आहे, कारण देवावर श्रद्धा असेल तर देवदोष लागू होण्याची शक्यता खूप कमी होते. आता देवदोष लागू नये म्हणून देवघरात कोणत्या वस्तू ठेवू नयेत, तर देवदोष लागू नये म्हणून हे नियम पाळले गेलेच पाहिजेत, तरच तुमची पूजा ही संपूर्ण झाली असं मानलं जाईल. तर आपण त्याच नियमांबद्दल, त्याच गोष्टींबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, ज्या पूजेमध्ये ठेवल्या नाही पाहिजेत. ज्या गोष्टी देवघरामध्ये ठेवल्या तर त्या अशुभ मानल्या जातात. तर प्रत्येकाच्याच घरात देवघर असतेच, आणि त्या देवघरात सर्व देवदेवतांचे फोटो असतात. घरातील सर्व सदस्य त्या फोटोची पूजा करत असतात. पण हिंदू धर्मात पूजेशी निगडीत सर्व नियमांबद्दल सांगितलं गेलं आहे, आणि या नियमांचं पालन हे केलं गेलं पाहिजे. देवघरात पूजा करताना अशा काही गोष्टी आहेत की ज्या तुम्ही अजिबात देवघरामध्ये ठेवायच्या नाहीत, आणि त्या जर गोष्टी तुम्ही देवघरामध्ये ठेवल्या तर देव कोपतो असं मानलं जातं. तर तुमच्या घरातील देवघराबद्दल आपण आता जाणून घेऊया. कदाचित चुकूनही तुम्ही त्या चुका करत असाल, तुमच्या घरामध्ये असं काही असेल तर ते तुम्ही लगेच काढून टाका. कारण देवपूजेतील देव हे एकमेकास पाहत आहेत असे ठेवू नयेत. कारण देवघरात धन पैसे हे दडवून ठेवू नयेत. तर देवघरात कमीत कमी देवमूर्ती अगर तस्विरी असाव्यात. एकाच देवाच्या 2 अगर जास्त मूर्ती देवघरामध्ये अजिबात असू नयेत. त्यामुळे काय होतं, त्यामुळे त्यापैकी एकही कार्य करत नाही आणि त्याच देवतेची मूर्ती आणि फोटो चालेल. तर देवी कोणत्याही 2 असल्या तरी चालतील, त्यापैकी 2 पेक्षा जास्त नको. तर दत्तक गेलेल्या घराण्याचे अगर बुडीत घराण्याचे देवघरात अजिबात पूजू नये. ते सर्वच विधिवत विसर्जन करून त्याबद्दल आपण नवीन देव आणावेत. जर सोन्याचे देव असले तर ती मोडीत टाकून नवीन देव करावेत, नाही तर पूजकाची ती वंशबुडी होईल. तर अनेक संकटांनी त्रास होईल. देवघरात जर भगवान शंकराची मूर्ती अगर फोटो असेल तर तो अजिबात पूजू नये देवघरात. कारण घराचे वातावरण हे स्मशानावत होईल. कारण भगवान शंकराचे सगुण रूप हे स्मशानात व तांडव नृत्य स्वरूपात मानले जाते. तर संसारी माणसाने मारुतीची देवघरात पूजा करू नये. कुटुंबाचा वंश खंडित होण्याची शक्यता जास्त होते. तर घरामध्ये 6 फुटाच्या वर दक्षिणामुख मारुतीचा फोटो लावता येईल, पण देवघरात आपल्या शनीची पूजा सुद्धा तुम्ही करू नये. तर सर्व जीवन हे संकटमय व अति उदास होऊन राहते. देवघरामध्ये मुंजा पूजू नये. बाकीचे देव काम करत नाहीत. याशिवाय त्या जो मुंजा आहे त्या मुंजा सद्गतीपासून बंधनात अडकवल्यामुळे पूजा करूनही त्याचे फक्त आपल्याला शापच मिळतात. म्हणून त्याची पूजा करू नये. तर आपल्या देवघरामध्ये गायत्री मातेची पूजा करू नये, कारण गायत्री मातेचे स्वरूप हे पराकोटीचे पवित्र आहे. शिवाशिव पाळणे हे अति कडक असते. वेटाळ स्त्रीची छाया देखील त्यावर पडलेली चालत नाही. तर देवघरात काळभैरवाची पूजा देखील निषिद्ध मानली जाते, कारण तो यम असून उग्र व कडक स्वरूपाचा आहे. त्यामुळे तो पूजू नये. देवघरामध्ये म्हसोबा सुद्धा पूजू नये. त्यामुळे कुलदेवीची कृपा छत्र कुटुंबावर राहत नाही आणि कुटुंब नित्य अनेक संकटांनी पीडित राहते. तसेच देवघरामध्ये पिराजी अगर पिराच्या चिन्हांची पूजा जर असेल तर ती अजिबात करू नये. इतर हिंदू देवतांची कृपा त्याला लाभत नाही, म्हणूनच पिराची पूजा देवघरामध्ये करू नये. गुरु व शिष्य यांची एकाच वेळी पूजा करू नये. प्रथम गुरुची पूजा करावी आणि नंतर शिष्याची पूजा करावी. तर देवाच्या मूर्ती शोकेसमध्ये किंवा आपल्या कपाटामध्ये ठेवू नये. ते देव त्या कुटुंबियांची शोभा करतात. तर देवघरातील पूजेच्या मूर्त्या ज्या आपण देवघरामध्ये वापरतो त्या 3 इंचापेक्षा कमी असाव्यात. जास्त उंचीच्या सुद्धा मूर्त्या तुम्ही वापरू नका. त्या जर असतील तुमच्या घरामध्ये तर त्या लवकरात लवकर विसर्जन कराव्यात. देवघरातील देवांना माशी लागलेली असते असं असू नये. देवभग्न छिद्र पडलेले आसन, आयुधे हालत असलेले किंवा चिरा गेलेले, विद्रूप झालेले जे काय असते ते पाण्यात टाकल्यावर बुडबुडे येणारे नसावेत. असं काही असेल तुमच्या घरामध्ये
छिद्र पडलेले वगैरे जे काही, तर ते ताबडतोब असे देव तुम्ही विसर्जन करून नवीन मूर्ती त्या बदल्यात स्थापन कराव्यात. आता तुम्हाला बक्षीस मिळालेले किंवा एखादे सापडलेले देव जर असतील तर ते देवघरात पूजू नये. त्यांची पूजा केली तर ज्यांनी ते देव दिले त्यांनाच त्याचे फळ मिळते. त्यामुळे दुसऱ्याने दिलेले किंवा बक्षीस मिळालेले देव हा आपल्या देवघरात पूजू नये. त्याच लोकांना त्यांची फळ मिळते, त्यामुळं आपली पूजा ही व्यर्थ होते. कारण ज्यांच्याकडून मिळाले त्यांनाच मिळणार, त्यामुळे आपली पूजा ही व्यर्थ ठरते. आणि त्यामुळेच बक्षीस मिळालेले देव अथवा आहेर म्हणून आलेले देवाच्या मूर्ती सुद्धा आपल्या देवघरात पूजू नयेत. तर आसरा देखील देवपूजात पूजू नयेत. आसरांचे शुक्रवारी विधिवत विसर्जन प्रवाहात करावे. देवपूजा करताना पूजा करणाऱ्याचे तोंड हे नेहमी हे पूर्वेला किंवा पश्चिमेला असावे किंवा देवाचे तोंड पूर्वेला किंवा पश्चिमेला असावे. दक्षिण आणि उत्तर ही दिशा नसावी, कारण आणि देवघर हे नेहमी ईशान्य कोपऱ्यातच असावे. कारण ईशान्य दिशा ही हलकी समजली जाते. देवघर हे नेहमी लाकडाचे सागवानी असावे, ते संगमरवरी नसावे. कारण ईशान्य दिशा ही हलकी तत्वाची दिशा असल्यामुळे संगमरवरी जर देवघर असेल तर पुन्हा तिथे जड तत्व उत्पन्न होते आणि गोष्टी विरुद्ध दिशेने घडण्यास सुरुवात होते. त्यामुळे शक्यतो लाकडी सागवानी देवघर असेल तर ते अतिउत्तम होईल. देवघरामध्ये दिवंगत आई वडील वगैरे यांचे फोटो तुम्ही लावू नयेत. देवावर श्रद्धा असेल तरच देवपूजा करावी. उगाच लोक काय म्हणतील म्हणून देव ठेवू नये. जर श्रद्धा असेल तरच रोज स्वहस्ते पूजा करावी किंवा करून घ्यावी. मनोभावे नतमस्तक होऊन देवाला रोज नमस्कार करावा. घरातील मंदिरात शिवलिंग ठेवू नका. देवघरात लोक शिवलिंग ठेवतात आणि शिवलिंग ठेवण्याचे सुद्धा खूप नियम आहेत. घरात एकापेक्षा जास्त शिवलिंग ठेवू नयेत असं शिवपुराणात सांगितलं गेलं आहे. आणि शिवलिंगातून प्रत्येक वेळी ऊर्जेचा संचार होत असतो. त्यामुळे शिवलिंग नेहमी खुल्या जागी ठेवावे. त्याचा आकार कधीच अंगठ्यापेक्षा मोठा नसावा आणि शिवलिंग हे नेहमी पितळाचे असावे आणि त्याच्यावरती नाग नसावा. तर देवघरात नंदी नागासहित एकत्र महादेवाची पिंड ठेवू नये. कारण आपण जेव्हा महादेवाच्या पिंडीवर अभिषेक घालतो तेव्हा त्या अभिषेकाचे पाणी नंदीवर पडते व नंदी हा महादेवाचा शिष्य आहे आणि ते पाणी नंदीवर पडल्यामुळे सुद्धा त्याचा खूप होतो आणि त्यामुळे आपल्यावर संकटे उद्भवू शकतात. देवघरात कोणत्याच देवाचा रुद्र रूपातील फोटो ठेवू नका. नेहमी देवाचे हसणारे आणि प्रसन्न वाटणारे चेहरे असणारे फोटो तुम्ही ठेवा. क्रोधातील फोटो ठेवणे हे खूप अशुभ मानलं जातं. हसणारे फोटो शुभ मानले जातात, तर ते घरात हे सकारात्मकता पसरवतात. तर कोणत्याच देवाची तुटलेली फुटलेली मूर्ती किंवा फोटो हे घरात ठेवू नका. तुटलेली मूर्ती किंवा फोटो घरात असणं हे खूप अशुभ मानलं जातं. त्यामुळे सुद्धा वास्तू दोष उत्पन्न होऊ शकतो आणि तुटलेली मूर्ती आणि फोटो घरात जर असेल तर ते आजच तुम्ही काढून टाका. आणि पूजेच्या दरम्यान तांदूळाला अत्यंत महत्त्वपूर्ण मानलं जातं आणि तांदूळाला शुद्ध धान्य मानलं जातं. ते पूजेमध्ये फुलाची कमी पूर्ण करतात, पण देवावर कधीच तुटलेले तांदूळ टाकू नयेत. त्याला मात्र अशुभ मानलं जातं. जर तुमच्या देवघरात तुटलेले तांदूळ जर असतील तर आजच तुम्ही काढून टाका आणि त्या जागी चांगले अख्खे शाबूत जे तांदूळ असतात ते तुम्ही ठेवा. तर पुढचं काय, तर देवघरामध्ये काळी पेटी ठेवू नका. तसेच अंत्यविधीसाठी लागणाऱ्या ज्या काही वस्तू असतात त्या देवघरामध्ये ठेवू नयेत असं म्हटलं जातं. त्यामुळे तेल, काळी पेटी अशा वस्तू देवघरापासून थोड्या लांब ठेवाव्यात. आपल्याला आपली कुलदेवता आणि कुलदैवत माहीत असणं खूप गरजेचं आहे. जर आपल्याला कुलदेवता आणि कुलदेवी माहीत नसतील तर आपल्याला विविध संकटांना तोंड द्यावे लागते. तर आपल्या देवघरामध्ये आपल्या कुलदेवतांचा एकतरी फोटो किंवा मूर्ती असणं आवश्यक आहे. आपण देवाला जी फुलं वाहतो म्हणजेच निर्माल्य जे बनते ते पुन्हा वापरात आणायचे नसते. ते निर्माल्य वाहत्या पाण्यामध्ये म्हणजेच नदीच्या प्रवाहात आपल्याला विसर्जन करायचे असते. ते घरामध्ये साठवून ठेवायचं नाही. तर देवघरातील शाळीग्रामावर कधीही अक्षता वाहायच्या नसतात. ओले कपडे घालून म्हणजेच ओल्या वस्त्री देवपूजा करायची नसते. तसेच ओले केस असताना म्हणजेच केसातून पाणी टपकत असताना सुद्धा देवपूजा करू नये. देवांना एका हाताने कधीच नमस्कार करायचा नसतो. 2 हात जोडून नतमस्तक होऊन मनोभावे नमस्कार करावा. आपण देवघरात जी समई लावतो व निरंजन लावतो त्यात तेल आणि तूप हे एकत्र घालू नये. तर तेलाचा दिवा वेगळा आणि तुपाचा दिवा वेगळा लावावा. तर देवाला लावलेल्या समईच्या ज्योतीवर निरंजन किंवा दुसरा कोणताही दिवा पेटवायचा नाही. तर समईमध्ये 3 वाती लावायच्या नसतात. एकतर 2 वाती लावायच्या किंवा मग एकच वात लावली तरीही चालेल. देवांना नमस्कार करताना आपल्या डोक्यावरील टोपी काढून नमस्कार करावा. देवापुढे नतमस्तक व्हायचे असेल म्हणून त्यांना शरण आपण गेलेलो असतो.
आपण देवघरात किंवा मंदिरात जी स्तोत्रे किंवा मंत्रे म्हणत असतो, मोठ्या आवाजात म्हणायची, परंतु जप करताना देवाचे नामस्मरण जेव्हा करत असतो, तेव्हा मात्र ते शांततेत म्हटलेलं कधीही चांगलंच असतं. देवांना आपण जेव्हा गंध लावतो, तेव्हा ते गंध करंगळी शेजारील जे बोट असतं त्या बोटाने लावायचं आणि आपण जेव्हा पितरांना म्हणजेच आपल्या पूर्वजांना गंध लावतो, तेव्हा अंगठ्या शेजारील म्हणजे तर्जनी या बोटाने आपल्याला ते लावायचं असतं. स्वतःला गंध लावताना मधल्या बोटाने लावावा आणि इतरांना गंध लावताना अंगठ्याने लावावा. तर नैवेद्याच्या पानात किंवा ताटात मीठ वाढू नये. त्याचप्रमाणे कांदा, लिंबू, लसूण देखील वाढू नये. कारण हे सर्व पदार्थ तामसी आहेत व तामसी पदार्थ हे देवांना चालत नाहीत. तर मारुती हा देव ब्रह्मचारी आहे, त्यामुळे त्याची मूर्ती सुद्धा देवघरात पूजायची नाही किंवा ठेवायची नाही. त्यांची मूर्ती जर देवघरात ठेवली असेल तर घरातील तिसऱ्या पिढीचा वंश हा खंडित होण्याची शक्यता असते. म्हणूनच मारुतीची मूर्ती देवघरात ठेवू नये. अशा प्रकारे देवघरात पाळण्याचे महत्त्वाचे नियम आपल्या देवघराच्या बाबतीत आपल्याला पाळायचे आहेत. असे नियम पाळल्याने आपल्या देवघरात प्रसन्न वाटते आणि आपल्या घरात देखील शांतता राहते आणि आपल्या घरातील लोक हे नेहमी आनंदी राहतात आणि घरामध्ये नेहमी देवांचा आशीर्वाद असतो. आपल्या घरामध्ये देवांचा वास असतो. देव आपल्या घरात वावरत असतात. तर हा खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. तर तो तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओची माहिती उपयुक्त जर वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून मला प्रोत्साहित करा. तसेच आपण सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांची मी मनःपूर्वक आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.